स्ट्रिंग मेथड्स इन पायथन. तर स्ट्रिंग मेथड्स इन पायथन मधल्या आजच्या 5 मेथड्स. तर पहिली मेथड आहे आपली इंडेक्स. इंडेक्स मेथड म्हणजे काय की ते इंडेक्स रिटर्न करतात, पण पहिला ती फर्स्ट प्रायोरिटी इंडेक्सला देते. म्हणजे जो आपण व्हॅल्यू दिलेली आहे त्या स्ट्रिंगमधली ती जर पहिल्यांदा आली असेल तर मग ती प्रिंट होणार, पण ती व्हॅल्यू प्रिंट होणार नाही, त्याचा इंडेक्स प्रिंट होणार. त्यालाच आपण इंडेक्स मेथड असे म्हणतो. तर त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल कसं आहे तर str1 इथं घेतलं आपण ही इज नेम इज राम, हे आपण एक्झाम्पल घेतलं. आता इथं आपण प्रिंट घेतलं, प्रिंट str1 डॉट. आता इथं आपण घेतला इंडेक्स. आता आपल्याला इथं काय सर्च करायचं आहे तिथं आपण दिलं तर ते सर्च होते. तर आता इथं आपण घेतलं इज आणि इथं गेलं कंप्लीट. आता हे प्रिंट केलं तर आता ह्याचं आउटपुट काय येणार. तर आता पहिल्यांदा इज कुठं आहे ते बघणार, तर इज इथं आहे. तर आता इथनं चालू होणार 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10 नंबरला तर आपल्या तर 10 नंबर प्रिंट होणार. तर ह्याला आपण इंडेक्स म्हणतो. इथं आपण जी देईल त्यानुसार ते इकडून 0पासून स्टार्टिंग होणार आणि जवळ तर येत नाही तवस तर ते प्रिंट होणार. जर इथं जर इज असतं तर आपल्या इथं 0 1 2 2 नंबरला आपल्याला ते दिसलं असतं, 2 नंबर इथं प्रिंट झाला असता. पण इज इथं असल्यामुळं इकडून आपल्याला 10 नंबर म्हणजे इथं आलेला आहे. आता आपली दुसरी मेथड काय आहे तर आता आपली दुसरी मेथड आहे इज एलनम. आता इज एलनम मेथड म्हणजे काय तर ही रिटर्न ओनली ट्रू. म्हणजे आपण एक स्ट्रिंग दिली त्यामध्ये जर कॅरेक्टर कॅपिटल ए टू कॅपिटल झेड आणि स्मॉल ए टू स्मॉल झेड आणि 0 to 9 असेल तरच ट्रू होईल. आणि जर ह्यातलं एक जर कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला फॉल्स रिटर्न होणार. तर आता प्रॅक्टिकली कसे आहे तर str2 इक्वल टू आपण इथे एक स्ट्रिंग घेतली वेलकम टू द कन्सोल, हे आपण एक स्ट्रिंग घेतली. आता इथं आपण प्रिंट केलं str2 डॉट इज एलनम. इथं आपलं कॅपिटल घेऊया. आता इथं आपलं कॅपिटल W आहे काय आणि बाकीचं लोअरमध्ये. तर मग इथं आपल्याला आउटपुट ट्रू होणं म्हणजे ट्रू येणार. म्हणजे जर ए टू झेड म्हणजे ए टू झेड आणि परत ए टू झेड लोअरमध्ये आणि कॅपिटलमध्ये जर असेल आणि 0 to 9 ह्या तिन्हीमधली जर कोणती जर एक जर कंडिशन मॅच झाली तर आपल्याला ट्रू व्हॅल्यू रिटर्न करणार, अदरवाईज फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करणार. आता आपली तिसरी मेथड आहे ती सेम इज एल नमुनीच आहे, काहीच बदल नाही. फक्त इथं आपण घेतलं इज अल्फा. आता इज अल्फा म्हणजे मेथड्स ते रिटर्न करते ट्रू ओनली. म्हणजे एंटायर व्हॅल्यू कॅपिटल ए टू कॅपिटल झेड स्मॉल ए टू स्मॉल झेड आणि इथं आणि एनी कॅरेक्टर ऑर पंक्च नंबर्स आर प्रेझेंट्स देन इट रिटर्न फॉल्स. म्हणजे आता इथं आपण str3 घेतलं आणि इथं आपण लिहिलं वेलकम आणि आता इथं आपण प्रिंट घेतलं प्रिंट str3 आणि इथं आपण घेतला इज अल्फा फंक्शन साइन कंप्लीट आणि आता इथं आउटपुट आपलं येणार ट्रू.
कारण ही इज ॲलनम आणि सेम मेथड आहे, काहीच बदल नाही. तर आता आपली पुढची मेथड आहे इज लोअर. आता इज लोअर मेथड काय आहे, तर इज लोअर मेथडचं ट्रू करते की जेव्हा कॅरेक्टर म्हणजे जी स्ट्रिंग आहे ती जर संपूर्ण लोअर केसमध्ये असेल, आणि जर लोअर केसमध्ये नसेल तर आपल्याला ती फॉल्स करणार. तर त्याचं एक्झाम्पल काय, तर आपण इथे घेतलं str4 इक्वल टू हॅलो वर्ल्ड, आणि इथं आपण प्रिंट केलं str4 डॉट इज लोअर आणि फंक्शन साईन आणि क्लोज. तर आता ही लोअरमध्ये असल्यामुळे आता इथं आपल्याला आउटपुट ट्रू रिटर्न करणार. तर आता आपली आजच्या ह्यामधली शेवटची मेथड आपली कुठली आहे, तर इज प्रिंटेबल. आता इज प्रिंटेबल म्हणजे काय, तर आता इज प्रिंटेबल मेथड रिटर्न्स ट्रू ऑल द व्हॅल्यू इन द गिवन स्ट्रिंग्स आर प्रिंटेबल. जर जी आपण स्ट्रिंग दिली ती जर आपली डबल कोटमध्ये असेल आणि ती प्रिंटेबल असेल तर ट्रू करणार, आणि जर डबल कोटमध्ये नसेल आणि ती प्रिंटेबल नसेल तर ते आपल्याला फॉल्स रिटर्न करणार. तर त्याचं एक्झाम्पल काय, तर str5 इक्वल टू, आधी इथं आपण एक मॅसेज घेतला वी विश यू अ मेरी. आता आपण ही एक मॅसेज घेतला रँडमचा, आणि इथं आपण प्रिंट घेतलं प्रिंट str5 आणि डॉट. आता इथं आपण घेतलं इज प्रिंटेबल आणि फंक्शन साईन आणि क्लोज. तर आता इथं आपला आउटपुट काय येणार, तर आता हे सगळं संपूर्ण स्ट्रिंगमध्ये आहे. तर आता येतं आपल्याला इथं रिटर्न ट्रू होणार. तर आता आपल्या मेथड्स झालेल्या आहेत 15. तर अजून आपल्या 5 मेथड्स राहिलेल्या आहेत. तर 5 मेथड्स कुठल्या आहेत, त्या इज टायटल, स्टार विथ, स्वॅप केस आणि टायटल अशा आपल्या 5 मेथड आहेत. तर त्या कंप्लीट आता उद्या त्या कंप्लीट होत्या.